नारळी पौर्णिमा विशेष बेसन आणि ताज्या नारळाचे मस्त दाणेदार लाडू कसे बनवायचे पाहूयात. अर्ध्या तासातच हे लाडू बनवून तयार होतील. पेढ्यासारखे मऊ आणि मस्त दाणेदार बनतात. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे. यातलं 2 चमचे तूप कढईमध्ये काढून घेतलं. तूप चांगलं गरम झालं की 1.5 कप यामध्ये बेसन घेतलं. यासाठी बेसन कोणत्याही प्रकारचं चालेल, अगदी बारीक असलेलं सुद्धा चालणार आहे. बेसन मंद आचेवरच सतत हलवत छान भाजून घ्यायचंय. याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा, म्हणजे लाडू सुद्धा चवीला खमंग बनतात. आता आपण बेसनचे लाडू बनवताना जसं थोडं थोडं तूप घालून परतून घेतो, त्या पद्धतीनेच थोडं थोडं तूप घालत राहायचं आणि हे छान परतून घ्यायचं. छोटे छोटे गोळे व्हायला सुरुवात झाली की पेल्याच्या बुडाच्या साह्याने एकसारखं करून घेऊ शकता. यामुळे बेसन सगळ्या बाजूने एकसारखं भाजलं जातं आणि लाडूमध्ये बेसन कच्चं राहिल्यासारखं वाटत नाही. तर थोडं थोडं तूप घ्यायचं आणि थोडंसं सैलसर होईपर्यंत हे आपल्याला परतत राहायचंय. बेसनची एकदा सैलसर कन्सिस्टन्सी आली की छान भाजलं जातं. आता या स्टेजला यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता पुन्हा 5 ते 6 मिनिटे मंद आचेवरच हे आपल्याला परतत राहायचंय. तर उरलेलं सगळं थोडं थोडं तूप घालायचं आणि हलकंसं सैलसर कन्सिस्टन्सीमध्ये हे भाजून घ्यायचंय. तर साधारण 5 ते 6 मिनिटे हे मी परतून घेतलेलं आहे. हलकासा आता रंग सुद्धा बदललेला आहे. आता यामध्ये अर्धा कप ताज्या नारळाचा चव घेतला. पुन्हा 4 ते 5 मिनिटे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. ताज्या नारळामध्ये थोडासा जो ओलसरपणा असतो, त्यामुळे हे मिश्रण लगेचच थोडंसं फसफसायला लागतं आणि या प्रोसेसमुळेच हे लाडू अतिशय दाणेदार बनतात. एक 3 ते 4 मिनिटे परतून झाल्यानंतर 1 कप यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. आता हे लाडू बनवण्यासाठी साखरेचा वापर करणार नाही, तर हे गुळातलेच लाडू बनणार आहेत. थोडीशी जायफळाची पूड घेऊन गूळ फक्त वितळेपर्यंतच हे आपल्याला परतून घ्यायचंय. गूळ छान वितळलेला आहे. आता हे सगळं एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेतलं, थोडीशी वेलचीची पूड घेतली. आता फक्त 2 ते 3 वेळा हे आपल्याला फिरवून घ्यायचंय. मिक्सरच्या गरमीमुळे याला थोडासा ओलसरपणा येतो, लाडू बांधायला सुद्धा खूप सोपं पडतं. आता लगेचच आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे हे लाडू बनवून घेऊ शकतात. लाडू बांधायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, पटकन वळले जातात. मोजून अर्ध्या तासात हे लाडू बनवून तयार होतील. तुपामध्ये सगळं साहित्य छान परतून घेतल्यामुळे 8 ते 10 दिवस हे लाडू छान टिकतील आणि फ्रीजमध्ये स्टोअर केले तर 15 ते 20 दिवस छान टिकतील. तर हे पहा, मस्त गोल गरगरीत आणि दाणेदार बेसन आणि नारळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत. पेढ्यासारखे मऊसूत आणि चवीला सुद्धा अतिशय छान बनतात. तर साखर न वापरता हे गुळातले अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक नारळ बेसनाचे लाडू नक्की करून पहा.